press the bell icon on the YouTube app and never miss another update. हेलो चिल्ड्रन, आज हम हिंदी कक्षा 5 के जो 9वां कविता है एक माँ की बेबसी, इस कविता को आज हम सीखेंगे। इस कविता के जो कवि के नाम है कुंवर नारायण जी। अच्छा बच्चों, हम सभी जो एक माँ की प्यार को देखे हैं, एक माँ की या हम सभी के माँ के जो प्यार को, गुस्सा को, नाराज़गी को हम देखे हैं, लेकिन एक माँ की बेबसी का मतलब क्या है? एक माँ की बेबसी क्या होती है ना। हमारे जो माँ या हम सभी के माँ हमारे जो मुश्किल समय में हमारे साथ खड़े होकर हमको मुश्किल से बचा लेती है ना। अगर हम रास्ता में चलते समय या कहीं जो खेलते समय हम गिरते हैं तो गिर रहे हैं तो हमारे जो माँ क्या करते हैं, हमें गिरने के लिए नहीं देती है ना, बचा लेती है हमें। लेकिन जीवन में ऐसे जो कष्ट आती हैं, जो ऐसे जो तकलीफ़ आ पहुंचती है कि जो दूसरे हमारे जो तकलीफ़ों को या कष्टों को दूर हटाने के लिए हमें सहाय करना चाहते हैं तो भी उनसे हमको जो सहाय करना नहीं हो पाती, और खुद एक माँ को भी अपने बच्चों को सहाय करना, तकलीफ़ों से बचाना नहीं हो पाती। ऐसी जो अवस्था को हम बेबसी कहते हैं। समझ में आए ना। और जो देखिए, भगवान कभी कभी जो ऐसे बच्चों को जो पैदा कर देते हैं कि उनके जो उन बच्चों को शारीरिक जो दोष होती है, यानी विकल चेतन बच्चे हम कहते हैं, हैंडीकैप्स हम कहते हैं, है ना। ऐसे जो बच्चों को दूसरे हेल्प करना चाहते हैं तो भी, या दूसरे उन बच्चों को ठीक करना चाहते हैं तो भी उनसे ऐसे जो बच्चे ठीक नहीं हो पाते हैं। उनसे जो सहाय करना चाहते हैं तो भी वो बच्चा या वो बच्चे ठीक नहीं हो पाते, उनसे सहाय नहीं करना हो पाते। एक खुद ऐसे जो बच्चों के माँ भी ऐसे बच्चों को सहाय नहीं कर पाती है। ऐसी जो अवस्था को, एक माँ की ऐसी जो अवस्था को हम एक माँ की बेबसी कहते हैं। ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಎಷ್ಟೋ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಬರುತ್ತೆ. ಆ ಥರ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು, ಕೆಲವೊಂದು ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿ ಬೇರೆಯವರು ನಮ್ಮ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಪರಿಹರಿಸೋದಕ್ಕೆ ಬಂದ್ರೂ ಸಹಿತ, ನಮಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಬಂದ್ರೂ ಸಹಿತ ಅವ್ರಿಗೆ ಇಷ್ಟ ಇರುತ್ತೆ, ಅವ್ರ ಮನಸ್ಸಲ್ಲಿರುತ್ತೆ ನಮಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ. ಆದರೆ ಅವ್ರ ಕೈಯಲ್ಲಿ ಇಂತಹ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ಬಗೆಹರಿಸೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಹಾಗೆ ಭಗವಂತ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ದೇವರು ಎಲ್ಲರೂ, ಎಲ್ಲ ಮನುಷ್ಯರನ್ನು ಎಲ್ಲ ರೀತಿ ದೇಹದ ಎಲ್ಲ ಭಾಗಗಳು ಅಥವಾ ಆಲ್ ಪಾರ್ಟ್ಸ್ ಆಫ್ ಬಾಡೀಸ್ ಅಂತ ಏನು ಹೇಳ್ತೀವಿ, ಎಲ್ಲನೂ ಚೆನ್ನಾಗಿರೋ ಹಾಗೆ ಉಡ್ಸಿರೋದಿಲ್ಲ, ಹೌದಲ್ವಾ. ಕೆಲವೊಬ್ಬರು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅಂಗವೈಕಲ್ಯತೆ ಇರುತ್ತೆ. ಆ ರೀತಿ ಮಕ್ಕಳನ್ನು ನಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿ ಸರಿ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಅಥವಾ ಆ ರೀತಿ ಮಕ್ಕಳ ತಾಯಿನೂ ಸಹಿತ ಇಲ್ಲ, ಆ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡೋದಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಸರಿ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗೋದಿಲ್ಲ ಯಾರ ಕೈಯಲ್ಲಿ. ಒಬ್ಬ ತಾಯಿಯಿಂದನೂ ಸಹಿತ ಇದು ಸಾಧ್ಯ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಆ ತಾಯಿ ತನ್ನ ಮಗುನ ಏನಾದರೂ ಮಾಡಿ ಕಾಪಾಡ್ಕೋಬೇಕಪ್ಪ, ಸಹಾಯ ಮಾಡಬೇಕಪ್ಪ, ನನ್ನ ಮಗುಗೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಎಲ್ಲರಂತೆ ನನ್ನ ಮಗುನೂ ಸಹಿತ ಆಟ ಆಡಬೇಕು, ಎಲ್ಲರಂತೆ ನನ್ನ ಮಗುನೂ ಸಹಿತ ಚೆನ್ನಾಗಿರಬೇಕು, ವೈಕಲ್ಯತೆ ದೂರ ಆಗಬೇಕು ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡ್ರೂ ಸಹಿತ ಅವ್ರ ಅಮ್ಮನ ಕೈಯಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡೋಕ್ಕಾಗ್ತಾ ಇರಲ್ಲ. ಆ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಇಲ್ಲಿ ಏನಂತ ಕರಿತೀವಿ ನಾವು, ಬೇಬಸಿ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. अर्थ आयता। अच्छा बच्चों, आपको यहाँ दिए हुए इस कविता में हमारे जो कवि के जो बाल्यावस्था में एक दोस्त था, जो बचपन के एक दोस्त था, उस दोस्त या जो फ्रेंड हम कहते हैं, ऐसे जो फ्रेंड को, ऐसे जो एक दोस्त को यहाँ जो वो कैसा जो शारीरिक दोष हुए एक बच्चा है, इसका मतलब ऐसे जो हमारे जो कविता के जो कवि है, इसके जो दोस्त है, उस दोस्त को बात करना नहीं आती है और जो कान भी नहीं सुनती है। समझ में आ रही है ना। ऐसे जो दोस्त के जो माँ की अवस्था क्या है, वो माँ कैसी जो बेबसी में रहती है, इसके बारे में इस कविता में आपको दिए हैं।
अब हम जाएंगे जो कविता के और इस कविता को पढ़ते समय आंखों के सामने कई चित्र बनते हैं। बचपन का चित्र, बचपन के खास समय खेल और साथियों का चित्र। उन साथियों में एक खास साथी रतन का और एक माँ का चित्र। इसे पढ़ो और महसूस करो। देखिए, इस कविता को पढ़ते समय यानी आपको दिए गए ये जो कविता है इसके बारे में खुद हमारे कवि जी यहाँ बोल रहे हैं कि ये जो कुंवर नारायण जी खुद बोल रहे हैं कि वो उनके द्वारा रची गई ये जो कविता है, इस कविता को आप पढ़ते समय ओद्ता इरो टाइमಲ್ಲಿ आँखों के सामने कई चित्र बनते हैं। आँख का मतलब क्या है? आइस, कಣ್ಣुಗಳು। हमारे जो आँखों के सामने बहुत सारे चित्र आते हैं, बहुत सारी जो इमेजेस आती है। जो बचपन का चित्र, हमारे जो चाइल्डहुड डेज के जो चित्र या इमेज हमारे जो आँखों के सामने आती है, और बचपन के खास समय खेल और साथियों का चित्र। बचपन के जो खास समय, जो हर एक बच्चों के लिए खास समय या स्पेशल मोमेंट, स्पेशल जो टाइम क्या होती है, कौन सा होती है? उनके साथियों के साथ खेलना, उनके साथियों के साथ जो टाइम स्पेंड करते हुए किए हुए जो डेज ही, ये दिनों ही क्या होती है उनके लिए खास बात होती है ना, खास याद होती है। खास ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಏನಿಲ್ಲಿ ಒಂದು ಸ್ಪೆಷಲ್ ಆಗಿರುವಂಥದ್ದು. ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳಿಗೆಲ್ಲ ನಮಗಾದ್ರೂ ಸಹಿತ ಒಂದು ಸಣ್ಣ ಚೈಲ್ಡ್ಹುಡ್ಡಿನ ತುಂಬ ಒಳ್ಳೆಯಾದಂಥ ಮೆಮೊರಿ ಯಾವುದು, ತುಂಬ ಸ್ಪೆಷಲ್ ಆದಂಥ ಮೆಮೊರಿ ಯಾವುದು, ಬ್ಯೂಟಿಫುಲ್ ಮೆಮೊರಿ ಯಾವುದು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ನಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ ಜೊತೆಗೆ ಆಟ ಆಡಿರೋದು. ಹೌದಾ? ನಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ ಜೊತೆಗೆ ನಾವು ಸ್ಕೂಲಲ್ಲಿ ಟೈಮ್ ಸ್ಪೆಂಡ್ ಮಾಡಿರೋದು, ಅಥವಾ ಟೂರಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಟೈಮ್ ಸ್ಪೆಂಡ್ ಮಾಡಿರೋದಿರ್ಬೋದು, ಅಥವಾ ಮನೆ ಹತ್ರ ನಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ಗಳ ಜೊತೆಗೆ ಎಷ್ಟೊಂದು ಆಟಗಳನ್ನು ಆಟ ಆಡಿರೋದಿರ್ಬೋದು. ಆ ಟೈಮ್ಗಳು ಏನಾಗಿರುತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಸ್ಪೆಷಲ್ ಆಗಿರುತ್ತೆ. हौदलवा? हम कभी भी जो हमारे बचपन के याद करते हैं तो बचपन के बारे में सोचते हैं तो हमें ऐसे ही चित्रण हमारे सामने आ जाते हैं कि हम बचपन में कैसे खेलते थे, बचपन के हमारे दोस्त कौन कौन थे और अब वो क्या बन गए हैं, और बचपन में कौन कौन से जो खेल हम खेलते थे, बचपन में हमारे जो गुण कैसे थे, इन सभी के बारे में हमारे जो सामने क्या आ जाती है, इमेजेस आ जाती है. ಹೌದಾ? ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನು ಬರುತ್ತೆ? ಮೆಮೊರಿ ಬರುತ್ತೆ, ನಮಗೆ ಮೆಮೊರಿ ರೀಕಾಲ್ ಆಗುತ್ತೆ. ಹೌದಲ್ವಾ? ಅದ್ರ ಚಿತ್ರಣ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಕಣ್ಮುಂದೆ ಬರುತ್ತೆ. ನಾವು ಸಣ್ಣವರಿದ್ದಾಗ ಹೇಗೆ ಆಡ್ತಿದ್ವಿ, ಏನೇನು ಆಟ ಆಡ್ತಿದ್ವಿ, ಯಾರ ಜೊತೆಗೆ ಆಟ ಆಡ್ತಾ ಇದ್ವಿ, ನಮ್ಮ ಗುಣಗಳು ಹೇಗಿತ್ತು, ಆವಾಗಿನ ಗುಣಗಳು ಈಗಿನ ಗುಣಗಳು ಕ್ವಾಲಿಟೀಸ್ ಏನಾದರೂ ಚೇಂಜ್ ಆಗಿದೆನಾ ಅಂತ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಕಣ್ಮುಂದೆ ಚಿತ್ರ ಬರುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. उन साथियों में एक खास साथी रतन का और एक माँ का चित्र है. यहाँ जो हमारे जो कवि है कुंवर नारायण जी, ये जो बचपन में खेलते थे ना, उन चित्रों के बारे में यहाँ बोल रहे हैं. जब कुंवर नारायण जी छोटे थे, इनके जो बचपन में, कुंवर नारायण जी हमारे कवि है ना, इनके जो बचपन में जो इनके साथियाँ कैसे थे और वो साथियों के साथ क्या क्या खेला करते थे, और ऐसे जो साथियों में यहाँ रतन नाम की एक साथी आता है. साथी का मतलब क्या है? फ्रेंड. साथी का मतलब क्या है? फ्रेंड. या सहपाठी या दोस्त हम कह सकते हैं, है ना. ऐसे जो दोस्त है, ऐसे जो एक साथी है, उसका नाम क्या है? रतन है. रतन और एक माँ का चित्र. यहाँ रतन है, रतन का जो रतन की माँ, रतन के माँ के जो चित्र यहाँ हमारे जो कवि के सामने आ जाती है, ಇಮೇಜ್ ಆ ಜಾತಿ ಹೇ. ರತನ್ ಮತ್ತು ರತನ್ ಅವರ ತಾಯಿ ಇವರಿಬ್ಬರ ಚಿತ್ರ ನಮ್ಮ ಕವಿಗಳ ಕಣ್ಮುಂದೆ ಬರುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಅಂದರೆ ಅವ್ರ ಚೈಲ್ಡ್ಹುಡ್ಡಲ್ಲಿ ಆಟ ಆಡಬೇಕಾದ್ರೆ ರತನ್ ಅನ್ನೋ ಒಬ್ಬ ಫ್ರೆಂಡ್ ಇದ್ದ. ಅವನು ಮತ್ತು ಅವರ ತಾಯಿ ನಮ್ಮ ಕವಿಗಳ ಕಣ್ಣ ಮುಂದೆ ಬರುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ.
इसे पढ़ो और महसूस करो। इसे पढ़ो यानी उनके बारे में इस जो कविता में हमारे जो कवि दिए हैं और उसे पढ़ो और महसूस करो। इस कविता को पढ़ो, उनके बारे में पढ़ो, रतन और उनके जो माँ के बारे में पढ़ो और महसूस करो, फील करो। ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೊಳ್ರಿ, ರತನ್ ಮತ್ತು ಅವನ ತಾಯಿಯ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೊಳ್ರಿ, ಹಾಗೆ ಏನಿದು ಪದ್ಯ ಅನ್ನೋದನ್ನು ಫೀಲ್ ಮಾಡಿರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। यहाँ बेबसी का अर्थ का मतलब क्या है? जो विवशता। बेबसी का मतलब क्या है? यहाँ विवशता। चाहकर भी सहाय ना करने की स्थिति या अवस्था। समझ में आई ना? जो अवस्था ही हम लिए अवस्था, चाहे तो भी हमसे उनके जो सहाय नहीं हो पाती। जो कविता धीरे धीरे पढ़ने की चीज़ है। देखिए कविता कैसी चीज़ है? धीरे धीरे पढ़ने की। धीरे धीरे का मतलब क्या है? स्लो आगे ओदಬೇಕು, निदानವಾಗಿ ಓದಬೇಕು। धीरे धीरे का मतलब क्या है? जो स्लोली। एक जो कविता या पोयम को हम कैसे जो पढ़ना चाहिए? धीरे धीरे से पढ़ना चाहिए। ऐसे पढ़ने से ही एक कविता हमें ठीक तरह से समझ में आ पाती है और उसे मन में उतरने में काफ़ी समय लगती है। देखिए धीरे धीरे पढ़ने के बाद ये जो कविता हम पढ़ते हैं, ये जो कविता हम समझते हैं, इस कविता मन में उतरने के लिए जो बहुत ही समय चाहिए। ಅಂದರೆ ನಾವು ಏನೇ ಒಂದು ಕವಿತೆಯನ್ನು ಓದಬೇಕಾದ್ರೆ ಅದನ್ನು ಹೇಗೆ ಓದಬೇಕು? ನಿಧಾನಕ್ಕೆ ಓದಬೇಕು, ಸ್ಟ್ಯಾಂಜಾ ಬೈ ಸ್ಟ್ಯಾಂಜಾ ಅರ್ಥ ಮಾಡಿಕೊಂಡು ಓದಬೇಕು। ಆ ರೀತಿ ಓದಿದರೆ ಮಾತ್ರ ಅದು ನಮಗೆ ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ। ಆಮೇಲೆ ಅರ್ಥ ಆದ್ರೂ ಸಹಿತ ಅದು ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಲ್ಲೇ ಉಳಿಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ತುಂಬಾ ಟೈಮ್ ತಗೊಳುತ್ತೆ। अर्थ आयता? जो कभी कभी तो बरसों बाद हम बचपन की पढ़ी कविता पढ़ते हैं। देखिए जो कभी कभी तो बरसों बाद यानी बहुत साल के बाद, हम बचपन में हम 4th स्टैंडर्ड में थे। 4th स्टैंडर्ड में कब थे? तब एक कविता हुआ रहती है। उस कविता को हम बहुत साल के बाद, हम कॉलेज डेज के समय या जो आफ्टर मैरिज के समय हम उस कविता को हम पढ़ते हैं तो क्या हो जाती है? जो पढ़ते हैं तो लगता है पहली बार पढ़ा है इसे। कैसे फील होती है? हम इस कविता को जो पहली बार पढ़ रहे हैं। ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಈಗ ನಾವು ಸಣ್ಣವರಿದ್ದಾಗ ನೀವು 5th ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡಲ್ಲಿ ಈಗ ಏಕ್ ಮಾಕಿ ಬೇಬಸಿನ ಕಲ್ತ್ಕೊಂಡಿದ್ದೀರ ಪೊಯಮ್ನ, ಹೌದಾ? ಇದೇ ಪೊಯಮನ್ನು ನೀವು ತುಂಬ ದೊಡ್ಡವರಾದಮೇಲೆ ಕಾಲೇಜಿಗೂ ಎಲ್ಲ ಹೋಗಿ ಎಲ್ಲ ಮುಗಿದು ನಿಮ್ಮ ಮ್ಯಾರೇಜ್ ಎಲ್ಲ ಆಗಿ ಆ ಟೈಮಲ್ಲಿ ನೀವು ಇದೇ ಪೊಯಮನ್ನು ಮತ್ತೆ ರಿಪೀಟ್ ಮಾಡಿ ಓದ್ತೀರಾ ಅಂತ ಅಂದರೆ ನಿಮಗೇನು ಅನಿಸುತ್ತೆ? ನಾವು ಈ ಪೊಯಮನ್ನು ಹೊಸದಾಗಿ ಓದ್ತಾ ಇದ್ದೀವೇನಪ್ಪ ಅಂತ ಅನಿಸುತ್ತೆ। ನಮಗೆ ಗೊತ್ತಿರುತ್ತೆ ಈ ಪೊಯಮು ನಾವು ಸಣ್ಣವರಿದ್ದಾಗ ಇತ್ತು ಅಂತ ಗೊತ್ತಿರುತ್ತೆ, ಆದರೆ ಈ ಪೊಯಮಿನ ಅರ್ಥ ಏನಿದ್ರ ಮೀನಿಂಗು, ಇದ್ರದ್ದು ಎಕ್ಸ್ಪ್ಲನೇಷನು ಇದೆಲ್ಲನೂ ನಮಗೇನು ಅನಿಸುತ್ತೆ? ಈ ಲೈನ್ಸ್ಗಳು ಎಲ್ಲ ಮರ್ತೋಗ್ಬಿಟ್ಟಿರುತ್ತೆ ನಮಗೆ। ಹೇಗೆ ಅನಿಸುತ್ತೆ ಅವಾಗ ನಾವು ತುಂಬ ವರ್ಷಗಳ ನಂತರ ಓದಿದರೆ, ಹಾಂ ಇದನ್ನು ಇವಾಗಲೇ ಓದ್ತಾ ಇದ್ದೀನೇನೋ ಅಂತ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇದೆ ನನಗೆ ಅಂತ ಅನಿಸುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಕಿಸಿ ಮೌಕೆ ಪರ್ ವಹ ಉಬರ್ ಆತಿ ಹೈ। ಕಿಸಿ ಮೌಕೆ ಪರ್, ಕಿಸಿ ಮೌका का मतलब क्या है? किसी अवकाश आने पर या किसी स्थिति आने पर, किसी जो समय आने पर ये क्या हो जाती है? उबर आती है, यानी बाहर निकलती है। ಅಂದರೆ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದರೆ, कभी कभी हम क्या करते हैं, जो एक कविता को पढ़ते हैं या एक सांप के बारे में हम पढ़ते हैं। सांप यानी स्नेक के बारे में, स्नेक की एक कविता हम पढ़ते हैं, सांप की एक कविता या स्नेक की एक पोयम हम पढ़ते हैं। तो ऐसे जो
ಪೊಯಮ್ ಕೋ ಹಮ್ ಐಸೆ ಹಿ ಹಮೇ ರಖೆ ಹೇ ಹಮ್ ಪಡೆ ಹೇ ಅಂದರೆ ನಮಗೆ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ಇದನ್ನು ಕಲಿಯೋದಕ್ಕೆ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಒಂದು ಟೆಕ್ಸ್ಟಲ್ಲಿ, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಕಲ್ತಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಳ್ಳೋಣ. इसके बाद बहुत साल के बाद जो बहुत साल के बाद या 2 years आफ्टर 2 years आफ्टर 3 years एक जो सांप के बारे में जो क्या क्या उस कविता में दिए रहते हैं, ठीक उसी नज़ारा आपके आँखों के सामने होने लगती है तो आपको क्या आ जाती है, उस कविता के बारे में याद आ जाती है ना. ಈಗ ಒಂದು ಹಾವಿನ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಪೊಯಮನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ನಿಮಗೆ, ಹೌದಾ? ಆ ಪೊಯಮನ್ನು ನೀವು ನಮಗೇನೋ ಟೆಕ್ಸ್ಟಲ್ಲಿ ಇಟ್ಟಿದ್ದಾರಪ್ಪ, ನಾವು ಬಾಯಟ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ಕಲ್ತಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಳ್ಳೋಣ. ಹಾಗೆ ತಕ್ಕ ಮಟ್ಟಿಗೆ ನಮ್ಮ ಮ್ಯಾಮ್ ಎಕ್ಸ್ಪ್ಲನೇಷನ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ನಾವು ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಳ್ಳೋಣ. ಈಗ ನೀವು ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಾ ಅಂತ ಅಂದಮೇಲೆ ನಿಮ್ಗೇನು ಅನಿಸುತ್ತೆ, ಇದು ಕಲ್ತಿದ್ದೀರಾ ಅಷ್ಟೇ ನೀವು ಇದನ್ನು. ಆದರೆ ಆ ಪೊಯಮಲ್ಲಿ ಸ್ನೇಕಿನ ಬಗ್ಗೆ ಏನೇನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೋ ಆ ಎಲ್ಲ ವಿಷಯಗಳೂ ಸಹಿತ ನಿಮ್ಮ ಕಣ್ಣೆದುರಿಗೇ ನಡೆದ್ಬಿಡ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ನಿಮಗೇನಾಗುತ್ತೆ, ಹಾಂ ನಮಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ರಲ್ಲ ಪೊಯಮ್ಮು 3rd ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡಲ್ಲಿ 5th ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡಲ್ಲಿ ಸ್ನೇಕಿನ ಬಗ್ಗೆ ಇದೇ ಥರ ಕೊಟ್ಟಿದ್ರು ನೋಡಪ್ಪ, ಸ್ನೇಕ್ ಅದೇ ಥರ ಮಾಡ್ತಾಯಿದೆ ನೋಡಪ್ಪ, ಹಾವು ಅದೇ ಥರ ಮಾಡ್ತಾಯಿದೆ ನೋಡು, ಆ ಪೊಯಮಲ್ಲಿ ಏನೇನು ಹೇಳಿದ್ರೋ ಅದೇ ಥರನೇ ಇಲ್ಲಿ ಹಾವು ಮಾಡ್ತಾಯಿದೆ ಅಂತ ಅನಿಸುತ್ತೆ ತಾನೇ ನಿಮಗೆ, ಆವಾಗ ಜ್ಞಾಪಕ ಆಗುತ್ತೆ ತಾನೇ ನಿಮಗೆ. ಅದನ್ನೇ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಓ कब उबर आता है कि उबर आना का मतलब क्या है, बाहर आती है. कब हमारे मन से दिमाग से बाहर आती है कि जो कविता में दिए हुए जो घटना हमारे आँखों के सामने ही घट जाती है. ನಮ್ಮ ಕಣ್ಣೆದುರಿಗೆ ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟರು ಏನೇನು ಎಕ್ಸ್ಪ್ಲನೇಷನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಕವಿತೆಯಲ್ಲಿ, ಆ ಎಲ್ಲ ಘಟನೆಗಳು ನಮ್ಮ ಕಣ್ಣಿನ ಎದುರಿಗೇ ಆಗಿಬಿಡ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ರಿಯಾಲಿಟಿಯಲ್ಲಿ, ಆವಾಗ ಹಾಂ ನಮಗೆ ಕೊಟ್ಟರು ಪೊಯಮಲ್ಲಿ ಇದೇ ಥರ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಸೇಮ್ ಇಲ್ಲೇನು ಆಗ್ತಿದೆನೋ ಇದೇ ನಮಗೊಂದು ಪೊಯಮ್ ಇತ್ತಪ್ಪ, ಅದರಲ್ಲಿ ಇಲ್ಲೇನು ನಡೀತಾ ಇದೆಲ್ಲ ಇದೆಲ್ಲ ಕೊಟ್ಟಿದ್ರು ಆ ಪೊಯಮಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿರೋ ಹಾಗೇ ಇಲ್ಲೆಲ್ಲ ನಡೀತಾ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನಮಗೆ ಅನಿಸುತ್ತೆ ತಾನೆ. ಆವಾಗ ನಮಗೆ ಆ ಕವಿತೆ ಜ್ಞಾಪಕ ಆಗುತ್ತೆ ತಾನೆ. ಅದನ್ನೇ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಉಬರ್ ಆನಾ ಕಾ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೈ, ಪ್ರಕಟ್ ಹೋನಾ. उबर आना, प्रकट होना. जो प्रकट होती है तब हमें याद आती है. कविता कहानी सबके साथ यह होता है, इसीलिए हमें इससे चिंतित होने की ज़रूरत नहीं है कि कविता एक बार में पूरी तरह समझ में आ रही है या नहीं. देखिए, कविता या कहानी सिर्फ यहाँ कविता के बारे में ही नहीं बोल रहे हैं हमारे कवि, जो कविता और कहानी यानी स्टोरीज़ को भी यहाँ जो दिमाग में लेते हुए सोचते हुए ऐसे बोल रहे हैं. सिर्फ कविता के साथ ही ऐसे नहीं होते हैं, कहानी में भी ऐसे ही होते हैं. एक कहानी को ಇಲ್ಲಿ ಪೊಯಮ್ಗಳನ್ನು ಏನು ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರಲ್ಲ ಅದರಲ್ಲಾಗಿರೋದು ನಮ್ಮ ಕಣ್ಣೆದುರಿಗೆ ನಡೆಯುತ್ತೆ ಅಂತ ಮಾತ್ರ ಹೇಳ್ತಿಲ್ಲ. ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದು ಸ್ಟೋರಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಳ್ರಿ, ಏನೋ ಒಂದು ಕಾಡಿನ ಸ್ಟೋರಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಕಾಡಲ್ಲಿ ಈ ಥರ ಪ್ರಾಣಿಗಳಿರುತ್ತೆ, ಅದು ಈ ರೀತಿ ಮಾಡುತ್ತೆ ಅಂತ ಎಲ್ಲ ಒಂದು ಕಾಡಿನ ಬಗ್ಗೆ ನಿಮಗೊಂದು ಸ್ಟೋರಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. जो दिए रहते हैं वन के बारे में, ऐसे जो वन में जो प्राणियाँ जो कैसे करते हैं, इन सभी को आप एक जो वन में जाकर आके आपको के सामने आप देखे तो हाँ ನಿಮಗೇನು ಅನಿಸುತ್ತೆ, ಅಥವಾ ಭೂತಗಳ ಬಗ್ಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂದ್ಕೊಳ್ರಿ, ದೆವ್ವಗಳ ಬಗ್ಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಡೆವಿಲ್ಗಳ ಬಗ್ಗೆ ಈ ರೀತಿ ಮಾಡುತ್ತೆ, ಈ ರೀತಿ ಸೌಂಡ್ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಳ್ರಿ. ಅದೇ ರೀತಿ ನಿಮ್ಮ ಕಣ್ಣೆದುರಿಗೆ ಏನಾದರೂ ಗೆಜ್ಜೆ ಸೌಂಡ್ ಬಂತು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಏನೋ ಒಂದು ಇದು ಆಯಿತು ಅಂದರೆ ನಿಮ್ಗೇನು ಅನಿಸುತ್ತೆ, ಹಾಂ ಆ ಸ್ಟೋರಿಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ರಲ್ಲ ಅದೇ ಥರ ಆಗ್ತಾಯಿದೆ ನೋಡು, ಅದೇ ಥರ ಸೌಂಡ್ ಬರ್ತಾಯಿದೆ ನೋಡೋ ನನಗೆ, ಅದೇ ಥರ ಗಾಳಿ ಕಿಟಕಿ ಡಬ್ ಡಬ್ ಅಂತ ಇದೆ ನೋಡು, ಈ ಥರ ಎಲ್ಲ ಹೇಳ್ತೀರ ತಾನೇ ನೀವು. ಇಲ್ಲಿ ಕೇವಲ ಕವಿತೆಗಳು ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಜೊತೆಗೆ ಯಾವುದು ಸ್ಟೋರಿಗಳನ್ನು ಸಹಿತ ನಾವು ಒಂದು ಸಲ ಓದಿದ ತಕ್ಷಣ ನಮಗೆ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋದು ಅಷ್ಟೊಂದು ತಿಳ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಅನಿಸುತ್ತೆ. ಬಟ್ ಆದರೆ ಯಾವಾಗ ಅದು ನಮ್ಮ ಕಣ್ಣೆದುರಿಗೆ ನಡೆಯುತ್ತೋ ಆವಾಗ ಮಾತ್ರ ಅದು ನಮಗೆ ಮತ್ತೆ ಜ್ಞಾಪಕಕ್ಕೆ ಬರುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. इसलिए क्या बोल रहे हैं, आपको कविता एक बार पढ़ने में या एक बार बाइट करने के बाद आपको ठीक तरह से समझ में नहीं आए हैं ऐसा समझिए मत. ಅಂದರೆ ಒಂದು ಸಲ ನೀವು ಕವಿತೆ ಓದಿದ ತಕ್ಷಣ
ನಿಮಗೆ ಅರ್ಥ ಆಗಲಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಚಿಂತೆ ಮಾಡೋ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. अगर उसके सिर्फ एक चित्र भी उभरता है तो भी कविता कामयाब है. देखिए एक कविता दिए है तो उस कविता को आपके टीचर या आप ही खुद एक कविता को जो पढ़े तो कविता के बारे में उसमें दिए गए चित्रों के उसके दिए गए जो पात्रों के बारे में या एक चीज़ के बारे में उस कविता में दिए हैं तो उस चीज़ के जो चित्र आपके सामने आए तो आपके सामने प्रकट हुआ तो आपके सामने उभरा तो उभरा का मतलब क्या है प्रकट होना ಅಂದರೆ ಕೊಟ್ಟಿರೋ ಕವಿತೆಯಲ್ಲಿ ನಮಗೆ ಕೊಟ್ಟಿರೋ ಕವಿತೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತಿಲ್ಲಪ್ಪ ನಮಗೆ ಪೊಯಮ್ ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಏನು ಚಿಂತೆ ಮಾಡ್ಕೋಬೇಡ್ರಿ. ಅಕಸ್ಮಾತ್ ಅಥವಾ ಏನಾದರೂ ನೀವು ಪೊಯಮನ್ನು ಓದಬೇಕಾದ್ರೆ ಸ್ಟೋರಿ ಓದಬೇಕಾದ್ರೆ ಅದರ ರಿಲೇಟೆಡ್ ಇಮೇಜಸ್ಸು ನಿಮಗೆ ಕಣ್ಣೆದುರಿಗೆ ಬಂತು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೂ ಸಾಕು ಕವಿತೆ ಬರೆದಿದ್ದಕ್ಕೆ ಒಂದು ಸಾರ್ಥಕತೆ ಸಿಗುತ್ತೆ. ಕವಿತಾ ಜೋ ಕಾಮಯಾಬ್ ಹೇ ಯಾನಿ ಕವಿತಾಕ್ಕೆ ಜೋ ಕಾಮಯಾಬಿ ಹೋ ಚುಕ್ಕಿ ಅಂತ ಕವಿಗೆ ಅನಿಸುತ್ತೆ. ಕವಿಗಳಿಗೆ ಲೇಖಕರಿಗೆ ಏನು ಅನಿಸುತ್ತೆ, ನಾವು ಬರೆದಿರೋದು ಪೊಯಮು ಅಥವಾ ಒಂದು ಸ್ಟೋರಿ ಅರ್ಥ ಆಗಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೂ ಸಹಿತ ಆ ಸ್ಟೋರಿಯಲ್ಲಿ ಬರೋ ಪಾತ್ರಗಳು ನಿಮ್ಮ ಕಣ್ಣೆದುರಿಗೆ ಒಂದು ಪಾತ್ರಗಳ ಚಿತ್ರಗಳು ನಿಮ್ಮ ಕಣ್ಣೆದುರಿಗೆ ಬಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಆ ಕವಿತೆ ಏನು ಕಂಡಿದೆ ಅಂತ ಸಕ್ಸಸ್ ಕಂಡಿದೆ ಅಂತ ಅರ್ಥ. ಅಷ್ಟು ಸಾಕು ನಮಗೆ ಕವಿಗಳಿಗೆ ಲೇಖಕರಿಗೆ ಅಂತ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. अब आगे हम देखते हैं यहाँ अब जो अभी तक यहाँ लेखक जी कवि के बारे में जो कविता के बारे में और स्टोरीज़ के बारे में या कहानियों के बारे में जो कैसे जो लोग मानते हैं जो और इसके बारे में यहाँ दिए हैं है ना. अभी तक हम पढ़े, अब हम पढ़ने जा रहे हैं कि जो हमारे कवि के जो बचपन की दोस्त कौन रतन और उसकी जो माँ के बारे में हम अब पढ़ते हैं. ना जाने किस अदृश्य पड़ोस से निकल कर आता था वह खेलने हमारे साथ. देखिए ना जाने किस अदृश्य पड़ोस से, यह किसके बारे में बोल रहे हैं कवि, जो रतन के बारे में. रतन कौन है? रतन यहाँ कुंवर नारायण जी के एक साथी है, बचपन की साथी है, फ्रेंड है, दोस्त है. ना जाने वो किस अदृश्य पड़ोस से, इसका मतलब क्या है किस गली से. अदृश्य पड़ोस का मतलब क्या है, जो किस गली से किस घर से या किस नाइबरहुड से वो आता है खेलने के लिए हमें समझ में नहीं. रोज़ वो आता है खेलने के लिए. एक फील्ड रहती है, फील्ड में बहुत सारे बच्चे खेलते रहते हैं. वहाँ के जो बच्चे सभी बच्चे कहाँ कहाँ से आए रहते हैं हमें मालूम नहीं होती है ना, लेकिन रोज़ वो बच्चे वहाँ खेलते रहते हैं. ಇದರರ್ಥ ಏನು, ಈ ಹುಡುಗ ರತನ್ ಅನ್ನೋ ಹುಡುಗ ಯಾವ ರೋಡಿಂದ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾನೋ ಯಾವ ಕಾಲೋನಿಯಿಂದ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾನೋ ನಮಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಆದರೆ ದಿವಸ ಮಾತ್ರ ಆಡೋದಕ್ಕೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. रतन जो बोल नहीं सकता था खेलता था हमारे साथ एक टूटे खिलौने की तरह. देखिए रतन जो बोल नहीं सकता है, रतन को बोलना नहीं होता है. समझ में आ रही ना. एक गूंगा है ಅಂದರೆ ಅವನು ಮಾತಾಡೋದಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ, ಅವನೊಬ್ಬ ಮೂಗ, ಅವನಿಗೆ ಮಾತಾಡೋದಕ್ಕೆ ಬರ್ತಾ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲಿ. जो खेलता था हमारे साथ, जो किसके साथ खेलता था, रतन यहाँ कुंवर नारायण कवि है ना, कवि के साथ और जो बाकी बच्चों के साथ यहाँ खेलता था. कैसे खेलता था, वो एक टूटे खिलौने की तरह. टूटे खिलौने, टूटे का मतलब क्या है ब्रोकन, टूटना का मतलब क्या है यहाँ टूटे या टूटे के हम देते हैं, समझ में आ जाते हैं आपको. टूटे यानी एक ब्रोकन, खिलौना यानी एक टॉय. खिलौना आप सभी को पता है, जो खिलौने वाले पद्य में आप सीखे हैं, जो एक टूटे खिलौने की तरह. टूटे खिलौना क्या खेलती है क्या, नहीं खेलती है. अगर आपके पास एक खिलौना है तो वो चाबी भर देने से खेलती है,
चाबी भर देने से इधर से उधर जाती है, इधर से उधर खेलती है, भागती है, गाती है। लेकिन वो चाबी ही टूट गई तो वो खिलौना क्या हो जाती है, चुपचाप एक ही तरह बैठ जाती है, या कहीं गिरी रहती है या कहीं पड़ी रहती है। उसकी तरफ आप आँख भी नहीं डालते हैं, है ना। एक कार है तो, एक जो टॉय कार है तो, खिलौने का एक कार है तो आप क्या जो कार के साथ खेलते रहते हैं। जो कार टूट जाती है तो कार के साथ खेलना आती है क्या, नहीं ಆತಿ है। ಅದನ್ನೇ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಒಂದು ಮುರಿದು ಹೋಗಿರೋ ಬೊಂಬೆ ಜೊತೆಗೆ ಹೇಗೆ ಮಕ್ಕಳು ಆಡೋದಕ್ಕಾಗೋದಿಲ್ವೋ, ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ರತನನ್ನು ಏನಕ್ಕೆ ಹೋಲಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಒಂದು ಒಡೆದು ಹೋಗಿರೋಂತಹ ಗೊಂಬೆಗೆ ಹೋಲಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಹೇಗೆ ಒಂದು ಒಡೆದೋಗಿರೋಂಥ ಗೊಂಬೆ ಅಥವಾ ಆಟಾಡೋ ವಸ್ತು ಹೇಗೆ ಆಡದೇನೆ ಒಂದೇ ಹತ್ರ ಕೂತ್ಕೊಂಡಿರುತ್ತೋ, ಅದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಅದೇ ಥರ ಇಲ್ಲಿ ರತನ್ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ, ಒಂದೇ ಹತ್ರ ಇರ್ತಾ ಇದ್ದ ಆಟ ಆಡ್ದ ಹಾಗೆ, ಆದರೆ ಆಡೋದಕ್ಕೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದ, ಆ ರೀತಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। जो टूटे खिलौने की तरह देखने में हम बच्चों की तरह था, वह भी एक बच्चा। देखिए टूटे खिलौने की तरह, यानी टूटे खिलौने कैसे एक ही तरह पड़े रहती हैं, कुछ काम करने के लिए या कुछ खेलने के लिए नहीं आती है टूटे हुए खिलौने से। ठीक उसी तरह रतन भी दिखने में हम जैसे, जो हमारे जैसे ही एक मनुष्य की तरह था, ಅಂದರೆ ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯನ ತರಹನೇ ಇದ್ದ। लेकिन वो कुछ भी नहीं खेलता था, वो क्या करता था, एक ही तरह बैठा रहता था या नहीं खेलता था। ನೋಡೋದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಥರನೇ ಇದ್ದ, ಆದರೆ ವಿಭಿನ್ನವಾಗಿದ್ದ। क्योंकि इसको शारीरिक दोष है, ये एक विकल चेतन बच्चा है, हैंडीकैप्ड है। कौन, रतन। लेकिन हम बच्चों के लिए अजूबा था क्योंकि हमसे भिन्न था। देखिए यहाँ जो लेकिन हम बच्चों के लिए अजूबा था, कौन अजूबा था, यहाँ जो रतन। हम बच्चों के लिए का मतलब क्या है, यहाँ कवि और उनके बाकी जो साथियों के लिए ये जो रतन बहुत ही अजूबा था। अजूबा का मतलब क्या है, यहाँ आश्चर्य में डालने वाला एक वस्तु। अजूबा का मतलब क्या है, आश्चर्य में डालने वाली जो वस्तु या कुछ चीज़, ಅಂದರೆ ತುಂಬಾ ಏನಿತ್ತು ಅವನು ತುಂಬಾ ಅಜೂಬಾ, ತುಂಬಾ ಡಿಫ್ರೆಂಟ್ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇದ್ದ, ಅವನು ತುಂಬಾ ಭಿನ್ನ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇದ್ದ, ಆಶ್ಚರ್ಯ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇತ್ತು ಅವನು ನೋಡಿದರೆ। ಯಾಕೆ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇತ್ತು, ಏನಕ್ಕೆ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇತ್ತು ನೋಡಿರಿ, क्योंकि वो तो छोटे बच्चे थे। यह कवि अपने चाइल्डहुड के बारे में बोल रहे हैं ना, चाइल्डहुड में उनके जो साथी हैं कौन, रतन के बारे में बोल रहे हैं। ऐसे समय में हमारे कवि को भी नहीं मालूम है कि जो रतन एक जो शारीरिक दोष हुए एक बच्चा है, ಹೌದಲ್ವಾ। ಇವರು ಸಣ್ಣವರಿದ್ದಾರೆ, ಇವ್ರಿಗೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಯಾಕೆ ಈ ಥರ ಇದ್ದಾನೆ ಇವನು, ನಮ್ಮ ಥರ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಥರ ಇದ್ದಾನೆ, ಆದರೆ ನಮ್ಮ ಥರ ಯಾಕೆ ಆಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಇವನು ಅಂತ ಅಂದ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ರು। ಯಾಕೆ ಇವ್ರಿಗೇನು ಗೊತ್ತಾಗ್ತಿದ್ದಿಲ್ಲ, ಯಾಕಂದರೆ ಇವರು ಸಣ್ಣವರಲ್ವಾ ಅವಾಗ, ಇವರು ಚೈಲ್ಡ್ಹುಡ್ ಡೇಸಲ್ಲಿ ಇರೋದನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಇರೋದಿಲ್ಲಿ। ಅದಕ್ಕೆ ಏನಾಗ್ತಾ ಇತ್ತು, ಇವರಿಗೆ ಮತ್ತು ಇವ್ರ ಫ್ರೆಂಡ್ಸ್ಗಳಿಗೆಲ್ಲ ತುಂಬಾ ಅಜೂಬಾ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇದ್ದ ಅವನು, ತುಂಬಾ ಏನೋ ಸ್ಟ್ರೇಂಜ್ ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇದ್ದ ಅವನು। इसको मत जो स्ट्रेंज भी हम से कह सकते हैं, स्ट्रेंज। कौन, ये जो रतन बहुत ही अजूबा लगता था, भिन्न लगता था, क्योंकि हमसे भिन्न था। भिन्न का मतलब क्या है, बहुत ही अलग। भिन्न का मतलब क्या है, यहाँ अलग। बहुत ही डिफरेंस था। कौन, बहुत ही डिफरेंट था वो, कौन, रतन। और थोड़ा घबराते भी
थे हम उसे क्योंकि समझ नहीं पाते थे उसकी घबराहटों को। देखिए ये जो थोड़े घबराते थे, घबराना का मतलब क्या है, कुछ डरते थे। यहाँ जो मन में क्या हो जाती है, घबराहट होती है। घबराहट होने का मतलब क्या है, घबराहट होने का मतलब है जो कुछ चीज़ों के लिए कुछ करना है या ना करना है, कुछ करने से कुछ गलत हो जाती है, क्या ये ठीक है ये ठीक नहीं, ऐसे जो मन बोलती रहती है ना, इसी अवस्था को हम क्या कहते हैं, घबराहट कहते हैं। ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ घबराहट ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಒಂಥರ ಹೆದರಿಕೆ, ಒಂದು ಈ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು, ಮಾಡಿದರೆ ತಪ್ಪಾಗುತ್ತಾ ಅಥವಾ ಏನಾದರೂ ಕೆಟ್ಟದಾಗುತ್ತಾ ಅಥವಾ ಇವನಿಗೆ ಏನಾದರೂ ತೊಂದರೆ ಆಗುತ್ತಾ ಈ ಕೆಲಸ ಮಾಡಿದರೆ, ಆ ರೀತಿ ಮನಸ್ಸು ಯೋಚನೆ ಮಾಡಿರುತ್ತಲ್ವ, ಒಂದು ತಲ್ಲಣಗೊಳ್ಳೋದು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ ನಾವು, ಆ ರೀತಿ ಏನು ಮನಸ್ಸು ಹೆದರಿಕೆಯಲ್ಲಿರುತ್ತೆ। ಯಾಕೆ ಯಾಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ರತನ ನೋಡಿದರೆ ಇವ್ರಿಗೂ ಸಹಿತ क्यों किसके लिए, यहाँ जो कवि के लिए और उनके जो साथियों के लिए भी क्या हो जाती थी, जो कुछ घबराहट हो जाती थी रतन को देखकर। क्यों घबराहट हो जाती थी कि यहाँ रतन भी घबराहट करता था। क्यों, खेलने में, वो खेलने में घबराहट करता था। ऐसे जो खेलने से मुझे तकलीफ़ हुआ तो ऐसे जो सोचता था या ऐसे जो करता था, ಅವನು ಸಹಿತ ಇಲ್ಲಿ ಯಾರು ರತನನ್ನು ಸಹಿತ ಆಡಬೇಕಾದ್ರೆ ಹೆದರ್ತಾ ಇದ್ದ। ಅಂದರೆ ಅವನು ಮಾತಾಡೋದಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ, ಅವನು ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಈ ಮಕ್ಕಳಿಗೂ ಸಹಿತ ಅರ್ಥ ಆಗ್ತಿದ್ದಿಲ್ಲ, ಅಥವಾ ಅವನು ಒಂದು ಹೇಳ್ದ ಅಂದರೆ ನಾವೇನೋ ಅದನ್ನು ತಪ್ಪಾಗಿ ತಿಳ್ಕೊಂಡು ಬೇರೆ ಮಾಡಿಬಿಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಆ ರೀತಿ ಇವ್ರಿಗೂ ಸಹಿತ ಆಡಬೇಕಾದ್ರೆ ಹೆದರಿಕೆ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು। यहाँ और रतन को भी क्या हो जाती थी, घबराहट हो जाती थी। फिर ना इशारों में कहीं उसकी बातों को, ना उसकी भयभीत आंखों में हर समय दिखती उसके अंदर की जो चटपटाहटों को, जितनी देर वह रहता पास बैठी उसकी माँ निहारता रहती उसका खेलना। देखिए ना इशारों में जो कई उसकी बातों को, ना इशारों में कई इसकी बातों को, इसका मतलब क्या है, इशारा का मतलब क्या है, जो सिग्नल देना। इशारा का मतलब क्या है, सिग्नल या संकेत, संकेत करना। ऐसे जो संकेत करके जो किसी को बात करना नहीं आते हैं तो वो गूंगे हैं तो वो क्या करते हैं, ऐसे एक्शन करके जो अपने जो मन की भावनाओं को एक्सप्रेस करते हैं, है ना। ಯಾರಿಗೆ ಮಾತಾಡೋದಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ವೋ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ತಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನ ಭಾವನೆಗಳನ್ನು ಅಥವಾ ಅವ್ರು ಏನು ಹೇಳಬೇಕು ಅಂತ ಇರ್ತಾರೋ, क्या बोलना चाहते हैं तो वो क्या कैसे हमें बताते हैं, जो एक्शन करके वो बताते हैं, है ना। उसी तरह यह रतन एक्शन करके बोलता था, कुछ संकेतों को दिखा के उन्हें समझाता था। किनको, यहाँ अपने साथियों को दिखाता था, लेकिन ये जो साथी बच्चे हैं वो समझ नहीं पाते थे। और जो ना उसकी भयभीत आँखों में हर समय दिखती उसके अंदर की चटपटाहों को, ना उनकी जो ಭಯಭೀತ್ ಹುಯಿ ಆಂಖೋ ಮೇ, ಯಾನಿ ಅವನ ಕಣ್ಣಲ್ಲೂ ಸಹಿತ ಏನಿತ್ತು, ಇಲ್ಲಿ ಭಯ ಅನ್ನೋದು ತುಂಬಿಕೊಂಡಿತ್ತು। ಯಾರ ಕಣ್ಣಲ್ಲಿ, ರತನ್ ಕಣ್ಣಲ್ಲಿ। जो आँखों में हर समय दिखती उसके अंदर की चटपटाओं की, इसका मतलब क्या है, हर समय वह खेलते हर समय जो यहाँ जो रतन के मन में भी क्या हो जाती थी, चटपटाहट। चटपटाहट का मतलब क्या है, जो कुछ करने के लिए मन घबराहट में होना ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಏನೇ ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಂದ್ರೂ ಸಹಿತ ತೃಪ್ತಿ ಇರೋದಿಲ್ಲ। ಏನು ಅನಿಸುತ್ತೆ, ಓ ಅದೇ ಫಸ್ಟಿಗೆ ಹೇಳಿದ್ನಲ್ಲ ನಾನು घबराहट ಅಂತ ಹೇಳಿ, ಏನು ಮಾಡಿದರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಏನು ಬಿಟ್ಟರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಈ ರೀತಿ ಅಂದರೆ ಏನಾದರೂ ತಪ್ಪಾಗುತ್ತಾ, ಇಲ್ಲ ಇದು ಕರೆಕ್ಟು ಅಂತ ನಾವೇನು ಮನಸ್ಸಿಗೆ ಅಂದ್ಕೊತೀವಲ್ಲ ಆ ರೀತಿ ಸ್ಥಿತಿ ನಮ್ಮಲ್ಲಿರೋದಿಲ್ಲ। ಓ ಇದು ಈ ಥರ ಮಾಡಿದರೆ ಅವನಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗುತ್ತೆ, ಅವನಿಗೆ ಏಟು ಬೀಳುತ್ತಾ ಅಥವಾ ಬಾಲ್ ಎಲ್ಲಾದರೂ ಹೋಗಿ ಬಿದ್ದುಬಿಡುತ್ತಾ, ಈ ರೀತಿ ಎಲ್ಲ ಯೋಚನೆ ಮಾಡೋದಿರುತ್ತಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಏನು ಹೇಳ್ತೀವಿ, ಚಟ್ಪಟಾಹಟ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ। ಅಂದರೆ ಚಟ್ಪಟಾಯಿಸೋದು, ಮನಸ್ಸು ಚಟ್ಪಟಾಯಿಸ ಇರುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವ, ಅದನ್ನೇ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। किसके अंदर थी चटपटाहट, रतन के अंदर थी। ये सारे चटपटाहटों को या घबराहटों को या उनके आँखों में हुई डर को, उनके जो इस जो रतन की जो रतन का जो इशारे वाले बातों को,
ये सभी साथी नहीं समझते थे, इसलिए वो भी क्या हो जाती थी, घबराहट में गिर जाते थे। जितनी देर वह रहता, पास बैठी उसकी माँ निहारती रहती उसका खेलना। क्या करती रहती, जितनी देर वहाँ रहता, जितनी देर वहाँ रहता, इसका मतलब क्या है, जितनी देर तक वो जो रतन यह बाकी बच्चों के साथ खेलता रहता था, उतनी देर तक उसकी जो माँ है, रतन की जो माँ है, वो वही दूर बैठकर रतन को देखती रहती थी। यहाँ जो निहारती रहती थी, निगारती रहती का मतलब क्या है, एक टक होकर देखना। निहारना यानी जो एक टक होके देखना। इसका मतलब क्या है, उसको देखता ही रहना। एक टक होके देखना यानी उसको देखता ही रहती थी। उसको किसको यहाँ देखती ही रहती थी, जो रतन को। कौन, रतन की माँ। और जो अब जैसे जैसे कुछ बेहतर समझने लगा हो, उनकी जो भाषा जो बोल नहीं पाते हैं, याद आती रतन से अधिक उसकी माँ की आंखों में झलकती उसकी जो बेबसी। देखिए, अब कुछ बेहतर समझने लगा हूँ, कुछ बेहतर यानी बहुत ही अधिक। जो बचपन में मैं था, कुछ समझ में नहीं आता था, जो रतन क्यों ऐसे करता है, रतन ऐसे क्यों खेलता है, रतन ऐसे जो इशारा क्यों कर रहा है, इसके आंखों में क्यों ऐसे जो घबराहट है, इन सभी बातों को तब मैं बचपन में था तब नहीं समझता था। कौन कौन कह रहा है ऐसा, जो कवि कह रहा है। कौन, कुंवर नारायण जी कह रहे हैं। क्यों कहते हैं कि क्योंकि वो तब बहुत ही छोटे थे, बहुत ही जब छोटे थे, ಹೌದಾ. ಅವ್ರ ಚೈಲ್ಡ್ಹುಡ್ ಡೇಸಲ್ಲಿ ಯಾಕೆ ರತನ್ ಈ ಥರ ಮಾಡ್ತಾನೆ, ಯಾಕೆ ನಮ್ಮ ಥರ ಮಾತಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಇವನು, ನಮ್ಮ ಥರನೇ ಮನುಷ್ಯನ ಥರನೇ ಇದ್ದಾನೆ ಇವನು, ಯಾಕೆ ಮಾತಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಇವನು, ಇವನ ಕಣ್ಣಲ್ಲಿ ಯಾಕೆ ಇಷ್ಟೊಂದು ಹೆದರಿಕೆ ಇದೆ, ಯಾಕೆ ಸಿಗ್ನಲ್ ಮಾಡಿ ನಮಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಆ್ಯಕ್ಷನ್ ಮಾಡಿ ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಅಂತ ಎಲ್ಲ ನಮಗೆ ಅರ್ಥ ಆಗ್ತಿದ್ದಿಲ್ಲ. ಲೇಕಿನ್ अब मैं बेहतर समझ गया हूँ. कब समझ गए हैं, अब का मतलब क्या है, कवि अब बड़े हो गए हैं, इसलिए बड़े होकर अब जो रतन ऐसे क्यों करता था, इसके बारे में अब कवि सब कुछ ठीक तरह से समझ गए हैं. और जो नहीं बातें करते हैं ना, जो गूंगे लोगों के, गूंगे बच्चों के बातों को अब हमारे जो कवि ठीक तरह से समझ पाते हैं, क्योंकि अब ये बड़े हो चुके हैं. ಇವಾಗ ದೊಡ್ಡವರಾಗ್ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅವರು. ಸಣ್ಣವರಿದ್ದಾಗ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಾಗ್ತಿದ್ದಿಲ್ಲ. ಆದರೆ ಇವಾಗ ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ. ಯಾಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಇವಾಗ ದೊಡ್ಡವರಾಗಿದ್ದಾರೆ. ಇವಾಗ ಅವ್ರು ಸಣ್ಣವರಿದ್ದಾಗ ರತನ್ ಹೇಗೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದ ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಾಗ್ತಿದ್ದಿಲ್ಲ. ಆ ವಿಷಯ ಇವಾಗ ಇವರಿಗೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಅರ್ಥ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಲೇಕಿನ್ यहाँ बहुत ही जो समझ में, यहाँ रतन के ज़्यादा रतन की माँ की जो आँखों में हुई बेबसी को यहाँ जो हमारे कवि बहुत ही अच्छी तरह से समझ गए हैं. या जो उसकी आँखों में झलकती उसकी बेबसी, उसकी जो भाषा बोली, ಯಾರ್ದು ಮಾತಾಡದೇ ಇರೋ ಒಬ್ಬ ಮಕ್ಕಳದಾಗಲಿ ದೊಡ್ಡವ್ರದ್ದಾಗಲಿ, ಮಾತು ಬರದೇ ಇರೋರ್ದು ಮಾತುಗಳು, ಆ್ಯಕ್ಷನ್ಗಳು ಏನು, ಅವ್ರು ಏನು ಮಾತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಆ್ಯಕ್ಷನ್ ಮೂಲಕ ಅನ್ನೋದನ್ನು ಇವಾಗ ನಾನು ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಇಲ್ಲಿ ರತನಿಗಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ ನಾನು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಂಡಿರೋದು ಯಾರನ್ನು, रतन ಅವರ ತಾಯಿಯನ್ನು. क्योंकि रतन की माँ वहाँ जो दूर बैठकर देखती रहती थी. दूर का मतलब क्या है, कुछ दूर. वो वहाँ रतन वहाँ खेलता है, तो यहाँ रतन की जो माँ बैठकर रतन को देखती रहती थी. वो क्या कहने के लिए जा रहा है रतन बच्चों को, इन बातों को रतन की माँ चाहे तो जाकर कह सकती थी, लेकिन वो नहीं कह पाती थी. क्योंकि अगर बच्चों के बीच जाकर यहाँ रतन की माँ भी जो बोलने लगती तो क्या हो जाती, यह रतन अकेला खेलना कभी नहीं सीखता था. ಹೌದಲ್ವಾ. ಇಲ್ಲಿ
ಕವಿಗಳಿಗೆ ರತನಿಗಿಂತ ಹೆಚ್ಚಾಗಿ ಪಾಪ ಅವರಮ್ಮ ಅಲ್ಲಿ ದೂರ ಕೂತ್ಕೊಂಡು ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಆಟ ಆಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಒಬ್ಬ ತಾಯಿಗೆ ತನ್ನ ಮಗ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳು ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾತಾಡ್ಕೊತ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ನಗಾಡ್ಕೊತ ಆಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಒಬ್ಬ ತಾಯಿಗೆ ನನ್ನ ಮಗ ಎಲ್ಲರ ಜೊತೆಗೂ ಆಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಏನೋ ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ಮಾತಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಮಾತಾಡೋದಕ್ಕಾಗ್ತಿಲ್ವಲ್ಲ, ಆ್ಯಕ್ಷನ್ ಮಾಡಿ ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದಾನಲ್ಲ ಅಂತ ಅನಿಸುತ್ತೆ ತಾನೇ ಯಾವ ತಾಯಿಗಾದ್ರೂ. ಅದನ್ನೇ ಇಲ್ಲಿ ಕವಿಗಳು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಇಲ್ಲಿ ರತನಿಗಿಂತ ಹೆಚ್ಚು ದುಃಖಪಟ್ಟಿದ್ದು, ಹೆಚ್ಚು ನಿಸ್ಸಹಾಯಕಳಾಗಿ ಅಂದರೆ ಏನು ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡದೇ ಇರೋ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದು ಯಾರು, ಹೆಲ್ಪ್ಲೆಸ್ನೆಸ್ನಲ್ಲಿ ಆ ಒಂದು ಅವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡಿದ್ದು ಯಾರು ಇಲ್ಲಿ, ತಾಯಿ, ರತನನ ತಾಯಿ. ಅವರ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಹೆಚ್ಚಿಗೆ ತಿಳ್ಕೊಂಡೆ, ಅವ್ರ ಮನಸ್ಸಿನ ದುಃಖದ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಹೆಚ್ಚಿಗೆ ತಿಳ್ಕೊಂಡೆ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಕವಿ. अब आपको समझ में आई होंगी जो एक माँ की बेबसी क्या हो सकती है ना। घर में भी हमारे जो माँ क्या करते हैं, सभी के माँ पढ़ो लिखो ऐसे हमें बोलते रहते हैं, है ना। क्यों बोलते रहते हैं, क्योंकि जो दूसरे बच्चे भी बहुत ही जो अच्छी तरह से मार्क्स लिए रहते हैं, है ना, उसी तरह हमारे बच्चे भी ठीक तरह से मार्क्स लेना चाहिए, वो भी जीवन में आगे बढ़ना चाहिए, उनकी जो भविष्य अच्छा होना चाहिए. ಮೊದಲ್ವಾ ಬೇರೆ ಮಕ್ಕಳು ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾರ್ಕ್ಸ್ ತೊಗೊಂಡಿದ್ದಾರೆ, ಚೆನ್ನಾಗಿ ಓದ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಓದೋದಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಬೇರೆ ಕಲ್ಚರಲ್ ಆ್ಯಕ್ಟಿವಿಟೀಸಲ್ಲಾದರೂ ಇದ್ದಾರೆ, ಯಾವುದ್ರಲ್ಲಾದರೂ ಒಂದರಲ್ಲಿ ಇದ್ದಾರಲ್ಲ, ಆ ರೀತಿ ನನ್ನ ಮಕ್ಕಳು ಇರಬೇಕು ಅಂತ ಎಲ್ಲ ತಾಯಿನೂ ಇಷ್ಟಪಡ್ತಾರೆ ತಾನೆ. ಏನಾ ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ನಾವು ಓದೋದಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಬೇರೆ ಆ್ಯಕ್ಟಿವಿಟಿಲಿ ಇರೋಕ್ಕಾಗಲ್ಲ ಅಂದರೆ ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ನಮ್ಮ ತಂದೆ ತಾಯಿಗಳ ಮಾತಾದರೂ ನಾವು ಕೇಳಬೇಕು, ಹೌದು ತಾನೆ. ಬೇರೆ ಮಕ್ಕಳು ಕೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಅವರು ನೋಡಿನೂ ಅನಿಸುತ್ತೆ ನನ್ನ ಮಗನೂ ಒಂದು ಡಿಸಿಪ್ಲಿನಾಗಿ ಬೆಳಿಬೇಕಪ್ಪ, ಚೆನ್ನಾಗಾಗಬೇಕು, ಒಳ್ಳೆ ವ್ಯಕ್ತಿ ಆಗಬೇಕು ಅಂತ ಎಲ್ಲ ತಾಯಿಗೂ ಆಸೆ ಇರುತ್ತೆ ಅಲ್ವಾ. ಯಹಾ ಸಿರ್ಫ್ ಇಸ್ಕಿ ಬಾರೆ में ही नहीं दिए हैं, ऐसे जो सद्गुण को हमारे अंदर डालने के बारे में भी इस कविता में हम सीखते हैं. समझ में आए ना. अब जो भाषा बोलने के यानी जो किसी को बातें नहीं आ रही है तो वो उनके लिए भी यहाँ स्पेशल जो ट्रेनिंग दिए रहते हैं. ऐसे बच्चों के लिए ही एक सेपरेट स्कूल है, ऐसे बच्चों के लिए भी टीचर्स है, और ऐसे बच्चों के लिए भी एक अलग सी ಭಾಷಾ है. ಮಾತು ಬರದೇ ಇರೋ ಮಕ್ಕಳಿಗೂ ಸಹಿತ ಒಂದು ಸಪ್ರೇಟಾಗಿ ಸ್ಕೂಲ್ ಇದೆ, ಅಲ್ಲಿ ಟೀಚರ್ಸು ಸಹಿತ ಇರ್ತಾರೆ. ಅವರು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಅವರದೇ ಆದ ಒಂದು ಲಿಪಿಯಲ್ಲಿ ಏನು ಮಾತುಗಳನ್ನು ಹೇಳ್ಕೊಡ್ತಾರೆ. ಇವಾಗೆಲ್ಲ ಟೈಪಿಂಗ್ ಮಿಷಿನ್, ಕಣ್ಣು ಕಾಣದಿರೋರಿಗೆಲ್ಲ ಟೈಪಿಂಗ್ ಮಿಷಿನ್ ಬಂದಿದೆ ಗೊತ್ತಾ. ಅವರು ಲೆಟರ್ಸ್ಗಳನ್ನು ಟೈಪ್ ಮಾಡ್ತಾನೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಟೈಪ್ ಮಾಡಿರೋದನ್ನು ಅದ್ರ ಮೇಲೆ ಬೆಟ್ಟಿಟ್ಟು ಕಲ್ತ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಈಗ ನಮಗೆ ಆ ಅಂತ ಲೆಟರು ಅಂತಿದೆ, ಅವ್ರದ್ದು ಒಂದು ಸೈನಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ. ಆ ಅನ್ನೋ ಲೆಟರನ್ನು ಅವ್ರು ಬೆರಳಾಡಿಸ್ಬಿಟ್ಟು ಹೇಳ್ತಾರೆ ಇದು ಆನೆ ಅಂತ ಓದ್ತಾರೆ. ನಮಗೆ ಹೇಗೆ ಒತ್ತಕ್ಷರಗಳು ಅದಕ್ಕೆಲ್ಲನೂ ಒಂದೊಂದು ಲೆಟರ್ ಇರುತ್ತೆ ಗೊತ್ತಾಯ್ತಾ. ಹೀಗೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರಿಗೂ ಸಹಿತ ಈಗ ಹ್ಯಾಂಡಿಕ್ಯಾಪ್ಸ್ಗಳು ಅಂತ ಹೇಳಿ ಯಾರೂ ಹಿಂದುಳಿಯೋದಿಲ್ಲ. ಇವಾಗ ಎಲ್ಲರೂ ಸಹಿತ ಏನು ಮುಂದುವರಿಬೋದು. ಎಷ್ಟೊಂದು ಜನ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ಗಳನ್ನು ನಾವು ನೋಡ್ಬೋದು ಜೀವನದಲ್ಲಿ. है ना बच्चों, आपको ये जो पद्य या कविता पूरी तरह से समझ में आई है ऐसा मैं समझती हूँ. आपको एक बार और इस पद्य को पढ़ना चाहिए. थैंक यू चिल्ड्रन.